क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। प्रेस मीडिया लाईव्हच्या लेखाची पोलीस प्रशासनाने घेतली दखल। वर्ष 2024 मधील पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणानंतर प्रेस मीडिया लाईव्ह वृत्तसंस्थेने डॉक्टर तुषार निकाळजे यांचा हिट अँड रन प्रकरणात विद्यापीठांचे अभ्यास मंडळ अधिष्ठाता जबाबदार नाहीत का हा लेख दिनांक 28 मे 2024 रोजी प्रकाशित केला होता। या लेखामध्ये शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमांमध्ये पोलीस प्रशासनातील तज्ज्ञांचा समावेश असावा, तसेच वाहतूक विषयक नियमांसंदर्भात अभ्यासक्रमात विषय असावा, अभ्यास मंडळामध्ये त्या विषयातील तज्ज्ञ पोलीस अधिकारी असावेत, असे डॉक्टर तुषार निकाळजे यांनी नमूद केले होते। पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लिहिलेली व प्रकाशित केलेली अनुभव व नियमासंदर्भातील वेगवेगळी पुस्तके अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात यावीत, याचा उपयोग विद्यार्थी व समाजाला होईल असेही त्या लेखात लिहिले होते। शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञांच्या समितीमध्ये पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी असावेत, कारण प्रत्यक्ष समाजाशी त्याचा संबंध येत असतो। वेळोवेळी येत असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शैक्षणिक माध्यम प्रभावी आहे, असेही प्रेस मीडिया लाईव्हच्या दिनांक 28 मे 2024च्या लेखात नमूद केले होते। या लेखाची दखल घेऊन नुकतेच पुणे पोलीस प्रशासनाने शैक्षणिक क्षेत्रात वाहतुकीचे नियम, अंमली पदार्थापासून बचाव अशा विविध उपक्रमांची पुढील वर्षभरात शैक्षणिक संस्थांमार्फत अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे। हा निर्णय समाजाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे। पोलीस प्रशासनाच्या या पुढाकारामुळे निश्चितच गैरप्रकार कमी होतील। पोलीस प्रशासनाने व शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आहे। या संदर्भात डॉक्टर तुषार निकाळजे म्हणाले, भारतातील शैक्षणिक अभ्यास मंडळामध्ये त्या विभागातील पोलीस प्रशासनाचा एक प्रतिनिधी असावा, म्हणजे ही प्रक्रिया जलद होईल। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।